नमस्कार. मी लतास क्रिएटिव्हिटी या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला मेथीचे थालीपीठ किंवा पराठे किंवा थेपले म्हणू शकता. तर चला आपण काही वेळ न घालवता बघूया कसे बनवायचे मेथीचे थालीपीठ. बाजारातून मी मेथीची जुडी घेऊन आले. मिस्टरांनी सांगितलं पराठे बनव, थालीपीठ बनव. मग काय लागले कामाला. मेथी साफ करण्यापासून सुरुवात झाली. ही मेथी फक्त मी पानंच घेतली, जास्त मोठे देठ नाही घेतलेत, कारण आपल्याला पराठे करायचे आहेत. तर पराठ्यामध्ये ते देठ येऊ शकतात, म्हणून मी फक्त पानंच घेतलेत. ही बघा, हे अशा प्रकारे मेथी खराब पण होती थोडी. पानंच घेतलेत. आणि पावसाळा असल्यामुळे जास्त चिखल पण होता, मातीला लागलेला, मेथीला लागलेली जास्त माती पण होती. त्याच्यामुळे मी ही पानंच घेतली अशी निवडून. आता ही मेथी माझी साफ करून झालेली आहे. बहुतेक ही 2-3च राहिलेले आहेत. हे बघा, हे झाले माझी मेथी साफ करून. हे बाजूला करते. हाताला माती लागलेली झटकली. हे बघा, मेथीची फक्त पानंच घेतलेली आहेत. आता हे मी मिठाच्या पाण्यामध्ये 5 मिनटं ठेवते आणि स्वच्छ धुवून घेणार आहे तिला. म्हणजे काय, त्याला चिकटलेलं असेल माती वगैरे ती स्वच्छ होऊन जाईल. अशा प्रकारे हे बघा, ही नुसती पानंच घेतलेली आहेत. तर इथं मेथी धुवून झालेली आहे. आता मी मेथी चिरून घेते, बारीक चिरते. आणि जे अखंड पानं राहिलेली ती तशीच ठेवणार आहे, कारण ती तशीच असली तर चांगलं दिसतं. ही मेथी चिरून घेते मी एकदम बारीक. मेथी चिरून झालेली आहे ही बघा अशी. त्यामध्ये आता मी 2 चमचा दही टाकणार आहे. 1 टेबलस्पून गरम मसाला, ओवा जरा हे करून टाकला, क्रश करून. जरा हाताने तीळ टाकले थोडे, लाल तिखट, आणि दुसरा मसाला टाकला. आता मी यामध्ये आलं लसूण टाकणार आहे. आलं लसूण पण हे बघा, लसणाच्या मी 4 पाकळ्या घेतलेल्या आहेत. आल्याचा 1 इंचाचा तुकडा घेतला आहे. मी इथं आलं लसूण पेस्ट मुद्दाम नाही टाकले. हे मी इथे दोन्ही किसून टाकणार आहे. त्याच्यामुळे टेस्ट चांगली येते, स्वाद चांगला येतो. हे असं किसून टाकणार आहे मी. किसायला 10 सेकंदामध्ये किसून होतं आहे. हे झालेत माझे आता किसून. आता झालं, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आता त्यामध्ये. आता मी हे पीठ घेतलं आहे. हे मी जे थालीपीठाचं प्रेमिक्स आहे ते अगोदरच करून ठेवलेलं आहे, ते मी वापरते. ते जरा चाळून घेऊया. हे 3 चमचे मी घेतलेलं आहे. 3 मापटं ते घेतलं आहे, छोटंसं माप आहे. 2 माणसांसाठी बनवायचं आहे मला, त्याच्यामुळे मी हे 3चं करून अशा 3च्या प्रमाणात घेतलेलं आहे. हे बघा, हे असं जाड राहतं, म्हणून मी हे पीठ चाळून घेतलं आहे.
आता हे सगळं एकजीव करून घेऊया थोडा वेळ. सगळं पिठामध्ये ते आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, तीळ, ओवा हे सगळं टाकलेत. ते सगळे एकजीव करून टाकूया. जरा एकजीव करूया. एकजीव करून घेतले मी हे सगळे. आणि हे बघा, एकजीव करून घेतले सगळे असे. यामध्ये जास्त पाणी मिक्स करायचं नाही आहे आपल्याला. त्याच्यामुळे जितकं होईल शक्य होईल तेवढ्या कमी पाण्यातच, मूळच्या अंगाच्या पाण्याने ते आपल्याला पीठ मळायचं आहे. आता या ठिकाणी मी थोडीशी कोथिंबीर टाकते. 2 टेबलस्पून तेल टाकते. आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. चांगला कणकेचा गोळा करून घेऊया. याच्यासाठी थालीपीठ, पराठे करण्यासाठी मस्त त्याला मळून घेऊया. हे चांगलं मळून घेतले मी. आणि याच्यासाठी फक्त मी 2 टेबलस्पून पाणी वापरलं. हे फक्त पहिला 1 टेबलस्पून घेतला आहे. हे असं एक जीव होईपर्यंत सारखं मळत राहायला पाहिजे. जर तुम्ही चांगलं कणिक मळाल, याचं पीठ मळाल, तेवढं चांगलं होईल. आत्ता जरासं मी हे मिक्स होत नाही आहे. जरासा अर्धा चमचा पाणी घेते. हे बघा, अर्धा चमचा पाणी घेतलं आहे. आणि परत त्याला एकजीव होईपर्यंत मळून घेऊया. हे आता झालं आहे माझं पीठ मळून झालं आहे. याचं धपाट्याचं, थालीपीठाचं पीठ मळून झालं आहे. आपण आतमध्ये तेल घेतलं होतं, त्याच्यामुळे वरून मी तेल लावत नाही आहे. हे बघा कसा छान गोळा झाला आहे. आता आपण त्याचे धपाटे करायला घेते मी. धपाटा एक केला आहे मी. हातानेच केलं आहे, पोळपाटावर केलं आहे ते. हे असं चांगलं मस्तपैकी गोळा करायचा. आणि आपण भाकरी करतो त्याप्रमाणे एक साईड भाजत आली की तेल लावून घेऊन मस्त पलीत्याने त्याला उलटून पलटून भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने तेल लावून भाजून घेते मी आता. आणि मस्तपैकी दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेऊया. तोपर्यंत दुसरा करायला घेते मी. हे हातानेच करायचं, असं मस्त होतं ते भाकरीसारखं. मी हे पोळपाटावर करत आहे. कोण कोण असं कापड ठेवून कापडावर पाण्याच्या सहाय्याने पण करतात, पण मी हे पोळपाटावर करते. हे बघा,
हे असे हाताने मस्तपैकी सगळ्या बाजूने सारखंच करून घ्यायचं. जरा त्याचं एक बाजू तुटली, चांगलं खरपूस भाजून घेते त्याला. छान मस्त भाजलं गेलं आहे. कलर पण चांगला आला आहे धपाट्याला, थालीपीठाला. थालीपीठ, धपाटे काही म्हणू शकता. अशा प्रकारे मी हे सर्व करून घेणार आहे. मगाशी मी पलटताना खबरदारी घेतली नव्हती म्हणून ते जरासं तुटलं होतं. आता व्यवस्थित करते. हे बघा, गोळा असा हातावर जरी व्यवस्थित केला तरी चालतंय. याला पण मी दोन्ही बाजूनी तेल लावून खरपूस भाजून घेते. मस्त असं पलट्याने दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचा. गॅस जास्त फास्ट ठेवायची नाही आहे. मीडियम टू फास्ट आणि थोडी मंदवर पण ठेवायचं आहे. असं करून भाजायचं आहे, म्हणजे जेणेकरून सगळीकडनं भाजेल पराठा. मी पराठाच बोलते. 1-2 वेळेला थालीपीठ बोलताना पराठाच शब्द आला तोंडामध्ये. हे बघा, परत एकदा करून दाखवते. हे असे व्यवस्थित हातानेच करून घ्यायचे आहेत. कारण हे थालीपीठाचं पीठ केलेलं आहे, त्यामुळे ते लाटता येत नाही व्यवस्थित. मी थालीपीठाचं पीठ प्रीमिक्स अगोदर करून ठेवलं आहे घरी. कधी गरज लागेल तेव्हा पटकन मी त्यामध्ये भाज्या टाकून थालीपीठ असं करून घेते. सगळ्या बाजूने व्यवस्थित असं हळूहळू त्याला पातळसर, जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही, असं करायचं आहे. आणि खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे माझं थालीपीठ इथे करून तयार आहे. दह्यासोबत थालीपीठ छान लागतं. तर तुम्हाला कशी वाटली माझी ही थालीपीठची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच मस्त चमचमीत खात राहा आणि माझे वेगवेगळे व्हिडिओ बघत राहा.
हां तूप टाकल्यावर छान लागतं म्हणून मी तूप टाकते त्यावर. वाव. तूप थालीपीठ, दही थालीपीठ छान लागतं.